जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते। अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे। 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल। त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत। यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत
टर्म लोन ज्याला आपण म्हणतो, मध्यम मुदतीचं कर्ज, हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो. त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे. हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. ते नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं, हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार